सहावा सहावा अध्याय सुरू आहे आणि त्यातला 20वा श्लोक. अरे वा, आज बरेच जण सगळेजण आहेत वाटतं. चांगलं वाटलं. चला. यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति सुखमात्य मात्यन्तिकं यत् यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितच्चलति तत्वतः. आता हा ध्यानयोग सुरू आहे आपला आणि त्याच्यात आपल्याला शिकवलं जात आहे की साधना आता कशी करायची आहे. त्यांनी सगळी बॅकग्राऊंड स्टोरी आपल्याला सांगितलेली आहे श्रीकृष्णाने. आणि आता तो काय करायचंय, आसन कुठे पाहिजे, कसं पाहिजे, वातावरण काय पाहिजे, सगळी माहिती पूर्ण प्राथमिक बेसिक दिलेली आहे. म्हणून या दृढ आसनादी भला आम्ही जो बोलिला योगाभ्यास तेणे इंद्रियांसी लागला नियम झाले तरी काम स्वभावेची. डिसिप्लिनची आवश्यकता आहे. इंद्रियांना नंतर पहिले आपल्या बाह्य प्रवृत्तीला, आपल्या व्यक्तिमत्वाला, आपण जे नाव घेऊन आपण अख्खा जन्मल्यापासून आता जे प्रत्येकाचं जे एज चालू आहे, जो टाइम चालू आहे, त्या सगळ्या व्यक्तिमत्वाला डिसिप्लिन हवा, नियम हवा, मर्यादा हवी. मर्यादेच्या चौकटीत ते सेट झालं पाहिजे. मर्यादा हवी. आणि म्हणून त्यासाठी यम नियम हे सांगितले. नियम असल्याशिवाय आपण लहान मुलांनाही नियम लावतो, हे असं केलं तर असं असं. घराला एक नियम असतो, प्रत्येक घरामध्ये वातावरणाला एक नियम असतो आणि त्या पद्धतीनं ते केलं जातं. म्हणजे त्याच्याशिवाय नियम लावल्याशिवाय, नाही तर काय म्हणतो आपण, बेताला जीवन होऊन जाईल. काही त्याच्यात सुंदरता आणि ब्युटी, हार्मनी म्हणतो आपण, ती काही राहणार नाही. तर ते हार्मनी राहण्यासाठी आपल्याला डिसिप्लिन आणावा लागतो. आपल्याला व्यवस्थित सेट करावं लागतं. जीवन म्हणा, व्यक्तिमत्व म्हणा, घरातलं वातावरण, घरातल्या माणसांना आपल्याला नियमामध्ये चौकटीत बसवावं लागतं, तर ते डिझाईन चांगलं राहतं. आणि तसाच योगाभ्यासाचा आहे. योगाभ्यास करायचा असेल तर आपल्याला पहिला डिसिप्लिन आणावा लागतो, की एक पर्टिक्युलर टाइम, एक पर्टिक्युलर जागा, एक पर्टिक्युलर मेथड योगाभ्यासाची. असं नाही होत की कधी आपण पतंजली योग सूत्रातली आसनं केली कुठली, नंतर मग कुठलं तरी वेगळंच केलं, मग काय सुपर योगा का काय तो वेगळे वेगळे योगाचे प्रकार आलेत, रोज वेगळा वेगळा योगाभ्यास केला, असं होत नाही. आपल्याला आपल्या टेंडन्सीला, आपल्या सिस्टमला, बेसिकली आपल्या जी सिस्टम म्हणजे त्याच्यामध्ये सगळं येतं, इन्क्लुडिंग ऑल मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, इद्रिक बॉडी, फिजिकल बॉडी आणि अनेक बॉडीज आहेत. त्या आपल्याला आता कळणार पण नाही. तर त्या सगळ्या एनर्जी फील्डला, आपल्या सिस्टमला सुटेबल असा एक पर्टिक्युलर योगाभ्यास असतो, जो आपल्याला सर्च करावा लागतो, आपल्याला जाणून घ्यावा लागतो. आपण सगळ्याची माहिती काढतो आणि मग एक पर्टिक्युलर सिस्टम आपल्याला वाटतं, हा हे माझ्यासाठी सुटेबल आहे, हे मला बेस्ट वाटतं माझ्यासाठी. तर तसं आपण एक निवडतो. तर ते आपल्या सिस्टमला, पूर्ण सिस्टमला अंतर्बाह्य जे सुटेबल असतं, तो योगाभ्यास आपण निवडतो आणि मग त्यालाच आपण कन्सिस्टंटली करतो. तर हा आहे नियम लावणं, डिसिप्लिन आणणं. आता हा बाह्य नियम झाला आतापर्यंत जो मी सांगितला. आता त्या बॉडी पार्ट्स मधल्या आतल्या एक एक पार्ट्स ना, किंवा आपण म्हणू शकतो एलिमेंट्स ना, इंडिव्हिज्युअल, पुन्हा त्यांनाही नियम आणि डिसिप्लिन लावावा लागतो. म्हणजे एका घराला पहिले लावलं की घरामध्ये इतके वाजता जेवण होणार, इतके वाजता झोपणार, इतके वाजता गप्पा मारणार, जे काही एन्व्हायरमेंट असतं किंवा काहीही, घराला आपण एक वळण लावतो. मग त्याच्या आतल्या व्यक्तींना वळण लावतो. मग त्या व्यक्तींमध्ये लहान मुलांना, मुलाला वेगळं, मुलीला वेगळं, नवरा बायको, घरातले बुजुर्ग व्यक्ती, त्या सगळ्यांना आपण एक एक सेट करतो. म्हणजे त्या 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 माणसाची जेवणाची वेळ, ते ते सगळं असं एक नियमबद्ध असतं.
तसंच आपल्या शरीराच्या बाह्य जीवनाला वळण लावल्यानंतर आणि त्याला सेट केल्यानंतर आपल्याला इंद्रियांनाही सेट करावं लागतं. नाहीतर आपण बाह्य यानी बसू सकाळी 7 वाजता योगाभ्यासाला आणि आपलं पोट म्हणायला लागेल मला पहिले उठ आणि खायला दे. किंवा आपल्याला अ, वेगळे कॉल्स येतील, नेचर कॉल्स येतील किंवा आणखीन काहीतरी होईल. मग एकदम सिरियलच आठवेल. त्याच्यात बसू आणि आपल्याला अरे अरे, कालचा एपिसोड राहिला. म्हणजे डोळे, मन, विचार हे आतले जे आहेत, मग ते एक जरी थॉट आला ना, तर सगळी आता योगाभ्यासाचीच कोशिंबीर होऊन जाते. अक्षरशः 3-13 वाजतात. म्हणून सगळ्यांना शांत करून शांत होण्याचीच ती वेळ पाहिजे. आणि ते शांत आपण होऊन होत नाहीत. त्यांना करावं लागतं. त्यांना डिसिप्लिन लावावा लागतो, की ह्या वेळेला हा 1 तास माझा योगाभ्यास आहे. कुठल्याही विचारांनी, इंद्रियांनी आणि मनानी डोकं वर काढायचं नाहीये. कारण मी थॉटलेस स्टेटमध्ये जाणार आहे. तिथे कोणीच असू शकत नाही. फक्त मी म्हणजे मी आत्मा आणि माझा तो परमात्म्याशी असलेला संवाद. हा आमचा एकांतातला कॉन्व्हर्सेशनचा पार्ट आहे. एकांतातला संवाद होणार आहे. त्याच्यामध्ये बाह्य गोष्टी मला आल्या नाही पाहिजेत. असं आपण डिसिप्लिन लावतो. तर त्यासाठी इंद्रियांना सुद्धा नियमामध्ये टाकावं लागतं. तेणे इंद्रियांसी लागला नियम, झाले तरी काम स्वभावेची. ते त्यांचा स्वभाव काय कामी आहे, पण त्यांना नियम लावल्याशिवाय ते काही सरळ होत नाहीत. इंद्रिय निग्रहे होता योगाभ्यास, चित्त चैतन्यास भेटू पाहे. इंद्रिय निग्रह इथे स्टार केलेला आहे, कारण निग्रह म्हणजे त्याला सिस्टमॅटिकली डिसिप्लिन मध्ये टाकायचं आहे. आपल्याला त्याच्या मुसक्या बांधून जोर जबरदस्ती करायची नाहीये. हे मागेही अनेकदा सांगितलेलं आहे. म्हणजे आता मी भूक लागलेली असताना म्हणून मग आपण म्हणतो ना की भुकेची वेळ, तर मग सकाळी उठल्यावर काहीतरी खाऊन घ्या जेणेकरून त्रास नाही होत. असं आपण हे करतो. आपण मुलांना पेपरला पाठवतो, तर त्याला उद्या पेपर सुरू झाल्यावर सकाळी 10 वाजता शाळेमध्ये 9 वाजता पोटात गुरगुरायला नको. कारण मग भूक लागली की गेलं ना डोकं कामातनं. पेपरच नीट नाही लिहून होणार. कित्येकांना भूक आवरत नाही. काही लोक सहन करतात. प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी असते. तर ते इंद्रियांना आपण जबरदस्तीनं नाही तू उपाशीच राहायचंय तू 11 वाजता डबा खायचाय असं काही त्या मुलाला सांगत नाहीत. त्याचा पेपर आहे आपल्याला जर माहिती आहे, तर संकट येऊ नये म्हणून सकाळीच थोडंसं दुधाबरोबर त्याला काहीतरी आपण छोटंसं खायला देतो. म्हणजे जेणेकरून पोटात आधार राहील आणि तो पेपर मात्र व्यवस्थित निघेल. तसं जर भूक लागण्याची वेळ असेल तर थोडंसं आपण आधी आपलं रुटीन व्यवस्थित सेट करतो, की अच्छा नाही मग मला त्रास होतो, जे करायचं ते होत नाही, तर ते इंद्रियाला शांत केलं पाहिजे. तर तो इंद्रिय निग्रह असा असला पाहिजे. त्याला जोर जबरदस्ती हाणून पाडून हठयोग वापरून त्याला अ, बांधायचं नाहीये. त्याला सॅटिस्फाय करायचंय. आणि म्हणून इंद्रियांना ना सॅटिस्फॅक्शन शिकवावं लागतं. जसं लहान मुलं, इंद्रिय ही लहान मुलांसारखीच आहेत. आता आपलं मूल असतं, त्याला आता आईस्क्रीम आवडत असेल चाइल्डला आपल्या, तर आईस्क्रीम आवडतं म्हणून काय 24 तास आपण आईस्क्रीम देतो का? नाही. त्याला एक आपण सिस्टमॅटिकली सांगतो की नाही, एप्रिलमध्ये परीक्षा संपल्या आणि उन्हाळा सुरू झाला की पाऊस सुरू होईपर्यंत आपण ना आईस्क्रीम खातो. मग आपण वर्षभर काही उगीच उठता बसता आईस्क्रीम खात नाही. थंडीमध्ये आपण आईस्क्रीम बरेच लोक खात नाही, काही लोक खातात. बडे प्राऊडनी खातात की आम्हाला तर आईस्क्रीम त्याच्यात पण चालतं असं ते कमेंट करतात आणि खातात. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे. गलत नाही आहे त्याच्यात काही, पण एक ऑब्झर्वेशन आहे की ते असं सांगतात. पण जनरली थंडीमध्ये लोक आईस्क्रीम खात नाहीत. एक एक मॅक्झिमम क्राऊड घेतला आपण तर, बघायला गेलो ऑब्झर्वेशन तर. तर मग आपण हे मुलांना सांगतो की नाही आईस्क्रीम हा पदार्थ आपल्याला ह्याच्यामध्ये खायचा आहे, समरच्या ब्रेकमध्ये खायचा आहे, सुट्ट्यांमध्ये खायचा आहे. म्हणजे काय की त्याला माहिती आहे की आता हा पदार्थ मागायचा. मग सुट्ट्यांमध्ये पण मग काही 24 तास तो आईस्क्रीम मागेल तेव्हा रात्री 12 वाजता आईस्क्रीम देतो का? नाही. ठीक आहे, खावंसं वाटतं पण उद्या आणू. म्हणजे त्याला काय, थांबणं, सॅटिस्फाय होणं हे शिकवतो. हा मग एक स्कूप घेतल्यानंतर तो सॅटिस्फाय, मॅक्झिमम 2 स्कूप. काही 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 मुलांना खूप आवडतं. ठीक आहे, म्हणून काय आपण डब्बा भरून अख्खा पॅकेट आणून आईस्क्रीमचं त्याच्यासमोर ठेवत नाही ना. त्याला सॅटिस्फाय व्हायला शिकवतो. तसं इंद्रियांना ना सॅटिस्फॅक्शन शिकवावं लागतं. जोपर्यंत तुम्ही त्यांचे लाड करणार की नाही ह्याला ना हेच आवडतं, मला हेच आपण त्याला इंद्रिया म्हणून म्हणून बघत नाही.
मी म्हणतो आपण त्याला. मला गोडच आवडतं, मला ह्याच्याशिवाय चालतच नाही, मला बाहेर गेल्याशिवाय चालत नाही, मला अमुक गोष्ट केल्याशिवाय तर त्या इंद्रियाला पण आपलं नाव देतो आणि त्याला त्याचं कौतुक करत राहतो. मग असंच आपण लहान मुलांना आपल्या डोक्यावर बसवतो का? नाही, तिथे मात्र नियम लावतो. मग स्वतःच्या इंद्रियांना का बरं नियम नाही? का नाही? हा पहिला प्रश्न मनात निर्माण झाला पाहिजे. जर स्वतःच्या मुलांना वळण लावण्यासाठी आपण दोन चार फटके मारलेले असतात, काही शिक्षा केलेल्या असतात, कठोरपणाने वागलेलो असतो, मग स्वतःचे लाड का? हा पहिला प्रश्न मनात उठलाच पाहिजे माणसाच्या, शहाण्या माणसाच्या, ज्याला प्रगती करायची आहे, ज्याला ज्ञानाकडे जायचंय. अज्ञानी माणसाचं आपण काही बोलू नाही शकत, पण ज्ञानाकडे जाणाऱ्या व्यक्तीनं स्वतःला चापटी मारायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण मुलांबरोबर कठोर वागतो, तेव्हा आपल्या स्वतःलाही लाड करणं बंद केलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने इंद्रियांना निग्रहामध्ये ठेवून, कंट्रोलमध्ये ठेवून, डिसिप्लिन मध्ये ठेवून जेव्हा योगाभ्यास होतो, तेव्हा कशाची भेट होते? चित्ताची, चैतन्याशी भेट होते. म्हणजे आपल्या आत्म्याची, इन्कारनेटेड सोल्सची, जो इन्कारनेट झालाय, चमडीमध्ये आलेला आहे, शरीरात आलेला आहे, जो सोल शरीर धारण केलं आहे, त्याची परमात्म्याशी, चैतन्य म्हणजे परमात्मा, परब्रह्म, फॉर्मलेस एनर्जी, लाईट एनर्जी, डायरेक्ट सोर्स, त्याच्याशी भेट होण्याची पॉसिबिलिटी जास्त होते जेव्हा इंद्रिय शांत असतात. जसं आपण म्हणतो ना, एकदाच या मुलांना शांत करते आणि मी माझं काहीतरी करते, जे काय एखादा अभ्यास करायचा असेल, एखादा पिक्चर बघायचा असेल, तर आपण पहिले घरातल्या पोरांना शांत करतो की हे शांत बसतील तर माझं लक्ष लागेल. सेम तसंच, जेव्हा इंद्रिय शांत होतील, रिलॅक्स राहतील, सॅटिस्फाय राहतील, त्या क्षणाला आपण आतमधनं आपल्या चैतन्याला भेटू शकतो. जे बाहेर आहे ना, म्हणजे जे बाह्य जगात आपण नियम लावतो ना, तेच अंतर जगात नियम वापरायचे आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. ते हे असं आहे. इतकं बारीकीनं या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. आपण जे बाहेर नियम लावतो ते आपल्या आतमध्ये लावायचे असतात. फक्त त्याचं ऍप्लिकेशन कळलं पाहिजे, कुठे काय लावायचं. सोडोनी विषय पाठीमोरे ठाके, आपणची देखे आपणासी, मग आत्मरूप. ठाके म्हणजे राहते, ठाकेचा अर्थ. मग आत्मरूप देखता क्षणीच, ओळखोनी मीच तत्व म्हणे. सोडोनी विषय, सगळे विषय पाठीमागे टाकून आपणच आपल्याला पाहायला बसतो. जसं आपण आरशात बघतो स्वतःला, तसं आपण अंतरंगातल्या आरशामध्ये स्वतःचं स्वरूप बघतो. मग त्याच्यात आपल्याला खरं स्वरूप कळतं. खरं खरं स्वरूप आपलं काय आहे की आपण प्रत्यक्ष परब्रह्म आहोत. डायरेक्ट सूर्य एनर्जी, सन एनर्जी आपण आहोत, हे आपल्याला रिअलाइज होतं. पण जेव्हा आपण स्वतःला पाहतो, सगळे बाह्य विषय सोडून, पाठीमागे टाकून, आपण समोर उभे राहतो स्वतःच्याच. आणि मग होतं काय की मग आत्मरूप देखता क्षणीचं, आत्मरूप माझं स्वरूप आरशामध्ये आपल्याला आपणच दिसतो. आपल्याला काही वेगळा चेहरा दिसत नाही, आपल्याला आपलाच चेहरा दिसतो. आणि तो सुद्धा आपण दाखवू तसा. मी हसले तर समोरची लीना हसणार, मी रागाने पाहिलं तर ते आरशातली व्यक्ती रागावणार. म्हणजे आपण ज्या स्थितीत असतो तसंच आपल्याला आपलं स्वरूप दिसतं. आता ह्यालाच बाह्य जगामध्ये वापरताना म्हणायचं, हे सेम प्रिन्सिपल बाहेर दिसतं, बाहेर लागतं, लागू होतं. कसं? तर आपण जसे अंतरंगात विचार ठेवू, त्याच पद्धतीनं समोरची व्यक्ती रिॲक्ट होते. म्हणजे काय की पुन्हा आपण आतमध्ये जे असतो तेच समोरच्या व्यक्तीतनं आपल्याला आपलं रूप दिसतं. आपण एखाद्याला हेट्रेड, अँगर, इरिटेशन, रिसेंटमेंट, ह्या सगळ्या वाईट विचारांनी, इमोशन्सनी जर समोर प्रकट झालो एखाद्या व्यक्तीच्या, तर आपल्याला असं वाटतं की तो व्यक्ती सेमच थॉट आपल्याकडे प्रोजेक्ट करतोय, आपल्याकडे अँगरनी बघतोय. किंवा गोड बोलला तरी आतमध्ये अँगर आहे, त्याच्या रिसेंटमेंट आहे, हेट्रेड आहे, द्वेष करतोय, हा माझा द्वेष करतोय. खरं तर तो द्वेष नसतो करत, आपल्या आतमध्ये ती एनर्जी असते.
आणि म्हणून स्वतःला स्वच्छ करणं हा सगळ्यात उत्तम उपाय भगवंतांनी आणि गुरूंनी सांगितलेला आहे. प्रत्येक स्पिरिच्युअल टीचिंग्स मध्ये, प्रत्येक स्पिरिच्युअल स्कूल प्युरिफिकेशन करायला सांगतो. म्हणून स्वतःला शुद्ध करावं लागतं. म्हणजे मग आत आहे तेच बाहेर आपल्याला जगात अनुभवायला मिळेल. ही खरी गंमत आहे. जसं आपण आतमध्ये गेल्यानंतर आपलंच तत्व आपल्याला दिसणार आहे, तसंच बाह्य जगामध्ये सुद्धा आपल्याला असतो तसंच अनुभव येतात. दुसरं काहीही अनुभवास येत नाही. मग आत्मरूप देखता क्षणीच ओळखोनी मीच तत्व म्हणे. आता मी जे हे बोलतेय ना, हे प्रॅक्टिकली अनुभवायला मिळतं. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोसेसमध्ये सुरू होता साधनेच्या, किंवा एखाद्या स्कूलला फॉलो करायला लागता, स्पिरिच्युअल स्कूलला, आणि मग त्यांच्या टीचिंग्सना आपण जसे जसं वापरत जातो, तेव्हा हे जे मी वाक्य बोलतेय की आपण जसे असतो तसेच आपल्याला अनुभव येतात किंवा समोरनं माणसं वागतात, हे तेव्हा पडताळून पाहता येतं. असं रोजच्या जगामध्ये आपण म्हणायचं काहीतरी आपलं सांगतात, हे आमचे असेच आहेत, तो तसाच आहे, घरातला व्यक्ती असाच आहे, शेजारी अशी आहे, नातेवाईक तसा आहे, हे काहीतरी आपलं सांगतात, ते खराबच आहे. आपण हा स्टॅम्प मारून मोकळे होतो. पण जेव्हा प्युरिफिकेशनला सुरुवात करतो ना, बसून अगदी स्वतःला आपलं स्वतःचं घर साफ करायला निघतो, तेव्हा किती घाण निघते, कितीतरी घाण निघते. जसं आपल्या घरामध्ये आपण रंगकाम काढल्यानंतर थोडस घर लावताना आपल्याला वाटतं अरे वा छान आहे, आपण छान घर लावलं पाहिजे, थोडस स्वच्छ केलं पाहिजे, तर आपल्याला अनेक वर्षापासूनच्या ठेवलेल्या अनेक छोट्या 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 वस्तू मिळतात घरात, आपल्या घरात. तशाच आपण जेव्हा साफसफाईला बसतो आपल्या सिस्टमच्या, तेव्हा आपल्याला अनंत जन्मापासून कॅरी केलेल्या गोष्टी मिळतात. कंपॅरिझन बघा. जेव्हा घर साफ करायला निघतो, रिन्युएशन झाल्यानंतर आपण जरा सामान लावायचं म्हणतो किंवा त्याच्या आधी काढतो स्वच्छता करायला, तेव्हा आपल्याला अनेक वर्षांच्या ठेवलेल्या अननेसेसरीली वस्तू काही कारण नसताना ठेवलेल्या असतात. खूप वर्षांपूर्वीच्या, 25 वर्षापूर्वीच्या, 20 वर्षापूर्वीच्या, कधी कधी आणखीन जुनं घर असेल तर आणखीन सासू सासऱ्यापासूनच्या वस्तू पण घरात असतात, त्यांनी साठवलेल्या. अगदी तशाच जेव्हा आपण आपली सिस्टम साफ करायला जातो, तेव्हा अनेक जन्मांपासूनच्या घाणेरड्या गोष्टी आपण कॅरी करताना दिसतो. आणि मग त्या वस्तू घरातल्या काढून टाकल्यानंतर घर कसं होतं, सुटसुटीत होतं, स्वच्छ होतं, सुंदर होतं. जे आवश्यक आहे तेच आपण सुंदररित्या घराला मांडतो. आणि मग आपल्याला आलेला माणूस म्हणतो वाव, रिनोव्हेशन केलं वाटतं, खूप छान दिसतंय. अशीच कमेंट आपल्याला लोकांकडनं मिळते. जशी घरासाठी आपल्याला मिळते, अगदी तशीच कमेंट आपल्याकडनं व्हायब्रेशन जाते बाहेर. जेव्हा आपण आपलं प्युरिफिकेशन करतो, अनंत जन्मापासूनची साठवण काढून टाकतो, त्याला डिसइंटिग्रेट करतो, रिमूव्ह करतो आपल्या सिस्टम मधनं, तेव्हा समोरच्या बघणाऱ्याला, जेव्हा आपण मग परत सोसायटीत मिक्सअप होतो, तेव्हा काहीतरी 100% कमेंट, काहीतरी बदलल्यासारखी वाटतेस, काहीतरी तुझ्यात बदल दिसतोय, खूप छान दिसतेस, अशा कमेंट आपल्याला ऐकायला मिळतात. त्या ऐकायला मिळण्याचं कारण असं आहे की एनर्जेटिकली समोरच्या व्यक्तीला ते फील होतं, सांगता येत नाही, त्यांना एवढं कळत नसतं की काय नक्की बदल झाला. आपण पण म्हणतो बऱ्याच जणांना काहीतरी चेंज झाल्यासारखे दिसते, किंवा आपण घरात म्हणतो अरे पहिले ते व्यक्ती अशी अशी वाटायची, आता जरा वेगळी वाटते ना. का तर त्या व्यक्तीच्या जीवनात असं काहीतरी घडलेलं असतं की त्याच्यानी त्याचं प्युरिफिकेशन झालेलं असतं सर्टन लेवलवर, आणि म्हणून आपल्याला तो बदल दिसत असतो. पहिले नकारात्मक दिसत असलेली व्यक्ती सकारात्मक दिसायला लागते, कारण कुठेतरी योगा जॉईन केलेलं असतं, कुठेतरी काहीतरी काय कुठला तरी क्लब जॉईन केलेला असतो, किंवा रोज रेग्युलर एक्सरसाइजेस करायला सुरुवात केलेली असते. अगदी इतके छोटे छोटे बदल. आणि मग एकदम आपल्याला अनेक महिन्यांनी एखाद्या व्यक्तीनं आपल्या संबंधित व्यक्तीनं बघितलं, अरे तू बदललायस हं, काहीतरी फरक पडलाय तुझ्यात. तर तो हा असा फरक असतो. कारण साधा एक्सरसाइज जरी रोज केला ना, तरी डर्टी एनर्जी रिमूव्ह होते घामाच्या रूपात, आणि ऑरामधचं क्लिन्सिंग होतं. कुठलाही एक्सरसाइज, वॉकला जा, योगा करा, कुठलाही ब्रीदिंग एक्सरसाइज करा, आपली डर्टी एनर्जी रिलीज होते, प्युरिफिकेशन होतं एका सर्टन लेवलवर, लोअर लेवलवर. आणि मी ज्या प्युरिफिकेशनची बात करतेय, गोष्ट सांगतेय,
ती आहे इनर प्युरिफिकेशन, सिस्टमचं प्युरिफिकेशन. इमोशनल बॉडीमधनं कचरा काढणं, मेंटल बॉडीमधनं कचरा काढणं, इद्रिक बॉडीमधनं म्हणजे चक्रास मधनं कचरा काढणं, ऑरा मधनं कचरा काढणं, ह्याबद्दल मी बोलते. तर जसं आपल्याला घराचं रिन्युएशन केल्यावर आपल्याला वर्षभर कॉम्प्लिमेंट मिळतात, जो घरात पाय टाकेल त्याच्याकडनं, जो 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 येईल वर्षभर, अरे वा खूपच छान, पूर्वी मी आलो तेव्हा तुमचं घर असं होतं. तसंच आपल्याला आपल्याबद्दल कमेंट लोक करताना मिळतात जेव्हा आपण आपलं पाथ आणि लाईफस्टाईल चेंज करतो. म्हणून आजकाल लाईफस्टाईल चेंज करण्यासाठीचे बरेच लोक लेक्चर देताना, व्हिडिओज बनवताना आणि बरंच काय काय आलेलं आहे. लाईफ लाईफ कोच म्हणतात त्यांना फॉरेन मध्ये. लाईफ कोच ही पोझिशन आहे. बऱ्याच फॉरेनर्स ह्याच्यात लिहिलेलं असतं की लाईफ कोच म्हणजे ते आपल्याला शिकवतात जगायचं कसं, कसं विचार बदलायचे, कसं कृती बदलायची, कसं रुटीन बदलायचं, स्टाईल बदलायची. ह्याला लाईफ स्टाईल चेंज करणं म्हणतो. तर ह्या पद्धतीनं जेव्हा आपण करू तेव्हा आपली घाण निघून जाते. मग आत्मरूप देखता क्षणीचं ओळखोनी मीच तत्व म्हणे. अरे हा तर मीच आहे असं आतमध्ये गेल्यावर होतं. आणि लक्षात येतं की मीच आतमध्ये बसलोय आणि मीच बाहेर आहे आणि मीच आत आहे. स्वरूपाची ऐसी होता ओळखणं लाभते संपूर्ण सुखतया. आपण आपल्याला ओळखल्यावर किती छान आनंद होतो आपल्याला. होतो की नाही? आपल्याला आपण स्वतःला जेव्हा आरशात बघतो आणि आपण आपल्याला जाणवतं की अरे मी छान दिसते, तर आपलं हृदयात आनंद निर्माण होतो. आपल्याला खूप छान वाटतं, सुख मिळतं एक प्रकारचं. तसंच अंतरंगामध्ये जेव्हा त्या तत्वाची भेट होते तेव्हा केवळ आणि केवळ ब्लिस, आनंद, दुसरं काही तिथे भावना नसते. ती एकच स्थिती आहे, आनंदमय स्थिती. स्वभावेची मग चित्त चैतन्यात मिळवून जात सामरस्ये. मग एकरूपता होते त्याची. वेगळं सेपरेशन म्हणजे त्याला सेपरेट करण्यासारखी क्वालिटीज दिसत नाहीत. मग एकरूप होऊन जातं, चित्त चैतन्यात मिसळून जातं. जीव शिवात मिसळून जातो, परब्रह्मात आपलं तत्व मिसळून जातं. जयाहुनी तुझे आणिक ते का नाही, इंद्रिया कधीही नेणवेजे. नेणावे म्हणजे जाणता येत नाही, इंद्रियांना कधी ओळखता येणार नाही, इंद्रियांना कळणारच नाही काय बदल झालाय. अंतरंगात जेव्हा माझी मला भेट होते तेव्हा बाह्य इंद्रियांना काही कळत नाही काय झालं, काहीच कळत नाही त्यांना. कारण तेवढी एकतर ते आपल्या कंट्रोलमध्ये असतात, आत्म्याने त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यांचा थैथयाट ऑलरेडी दाबलेला आहे, कंट्रोलमध्ये आणलेला आहे, सिस्टम मध्ये टाकलेला आहे. त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही आणि त्यांना पत्ताही नाही लागत काय झाला फरक. आपलं आपल्याला मात्र कळतं की आपण आनंदमय झालो आहोत. ऐशा आत्मरूपी होऊन तद्रूप आहे आपोआप आपणची. आणि मग आनंदात राहायला कोणाला नाही आवडणार? प्रत्येकाला आनंदी राहायला आवडतं. आनंदी राहणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. आणि मग तेव्हा असा आनंद जेव्हा मिळायला लागतो तर मग सारखं सारखं ध्यानाला बसावं वाटतं. सारखं सारखं म्हणजे रोज, नॉट ऑल द टाइम, म्हणजे पूर्ण दिवस नाही, पण आपल्याला ओढ लागते की अरे नाही माझी वेळ आता उद्या. मग त्यासाठी आपण झटझट आवरतो, आपल्याला डिसिप्लिन मध्ये टाकतो, घराला डिसिप्लिन मध्ये टाकतो, लोकांना सिस्टमॅटिकली हँडल करतो. दुसऱ्यांचे दोष ऍक्सेप्ट करणं हा अत्यंत मोठा मूर्खपणा आहे. आपल्याला जागं व्हावं लागतं. आणि म्हणूनच तर पहिल्या मागच्या अध्यायात म्हटलेलं आहे, तूची आहे तुझा उद्धार करता. तूच तुझा मित्र आहे, तूच तुझा शत्रू आहे. उद्धरेत आत्मा आत्मानम, 6व्या अध्यायातला पहिला पाचवा का 6वा श्लोक आहे. तूच तुझा उद्धार करणार आहेस आणि जर तुला तुझा उद्धार करायचा असेल तर बाजूच्यांना सिस्टमॅटिकली सेट करावं लागतं. मी खूप स्ट्रिक्टली बोलतेय या गोष्टी, कारण हे केल्याशिवाय आपण त्यातनं बाहेर येत नाही जंजाळातनं. आणि मग अल्टिमेटली काय करतो मनुष्य, फॅमिलीचं सगळं करत राहतो, बेताला वागणं सगळ्या फॅमिलीचं सहन करत राहतो. पण म्हणून काही तो फार प्रेम करत असतो असा अर्थ होत नाही. मी खूप प्रॅक्टिकल आणि रिअल बोलतेय बात. हृदयातनं अत्यंत वाईट विचार त्या माणसांसाठी, घरातल्यांसाठी जात असतात. मग हृदयातनं आपण शिव्या घालण्यापेक्षा आणि हृदयातनं आपण वाईट चिंतण्यापेक्षा आणि राग राग करण्यापेक्षा स्वतःचा आणि दुसऱ्याचा
तोंडाने व्यवस्थित डिसिप्लिन लावावा. हे असं होणार, हे असं होणार नाही. सिंपल. कदाचित हे पटणार नाहीत विचार, पण हे खरेच आहेत. आज आतून हे करण्यापेक्षा ना, बाहेर स्वच्छ वागून बाहेर काढावं सगळं. आणि अशाने त्यांचं जीवनात नुकसान नसतं होत. त्यांनाही डिसिप्लिन कळतो, त्यांचंही कुठेतरी बदलणार असतं. पण ते त्या व्यक्तीनं कळत नसतं. बिकॉज ऑफ इग्नोरन्स, अज्ञानामुळे कळत नसतं. त्या व्यक्तींची तेवढी इंटेलेक्च्युअल लेवल, मेंटल लेवल, लेवल, सोल डेव्हलपमेंट लेवल नसते. त्यामुळे त्यांना असं वाटतं, अरे आमच्या रुटीन मध्ये कसं काय असं, आम्हाला कोण नियम लावणार, तुम्ही कोण नियम लावणार. पण असं होत नाही, हे मी माझ्या जीवनावरनं सांगते. जेव्हा मी एक पर्टिक्युलर सिस्टमॅटिक हे बसवलं माझ्या लाईफला, तेव्हा आपोआपच सगळ्यांचा फायदा व्हायला लागला, फॅमिली मेंबर्सचा. आणि आज ड्रास्टिक चेंज अनेक वर्षांनंतर, आज माझ्या लग्नाला 20 वर्ष झालेली आहेत. 20 वर्षानंतर कुठून कुठे आलो ह्याचा जर मागे जाऊन हे घेतला, तर लक्षात येतं की खूप जास्त जबरदस्त बदल आलेला आहे. माझ्यात तर आलाच, पण माझ्या फॅमिलीमध्ये पण आला. आणि हे सगळ्यांना कळतं आपोआप. इमिजिएट तर ॲग्रेशन असतंच, कारण साहजिक आहे, व्यक्ती आहे, त्याला बदल नको असतो. तो बेताला जगायचं शिकलेला असतो. आणि हा सगळा खूप मागे 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 जातं. या गोष्टी जरा थोडं मी ऑफ ऑफ ट्रॅक जातीये, पण हा सगळ्यांच्या घरात सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी डिस्कस करते. माझ्या बरोबरही झालेला आहे. आणि हा सामान्य फॅमिली मेंबर्सचा, फॅमिली मधनं स्पिरिच्युअलिटीकडे जाणाऱ्या लोकांचा हा मेजर प्रॉब्लेम आहे. आपण काही संन्यासी नाही आहोत, त्यामुळे संन्यासांचे नियम वेगळे आहेत. मग परिवारात राहून परमार्थ कसा साधायचा, तर तो तर मला इथे डिस्कस केलाच पाहिजे, कारण तोच तर हा विषय आहे आपला मेन, की आपण परमार्थ कसा साधायचा परिवारात राहून. थोडं डिसिप्लिन आणणं फार आवश्यक आहे. आणि आता प्रत्येक व्यक्ती, जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा त्या वेगळ्या वेगळ्या एन्व्हायरमेंट मधून येतात. त्यांच्या अपब्रिंगिंग मध्ये जमीन आसमानचा फरक असतो. मग जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा ते नवीन एक सिस्टम क्रिएट होतो. ऑब्विसली ती सामाजिक ग्रोथ आहे. एका घरातनं दुसऱ्या घरातनं, दोन घरातनं एक आलं की तिसरं घर निर्माण होतं. दोन जीव वेगळ्या घरातनं आल्यानंतर एक वेगळं घर निर्माण होतं, तिसरं, असं करतच समाज वाढत गेला. तर हे सामाजिक सिस्टम आहे आपलं, सोशल सिस्टम आहे हा आपलं. पण म्हणून तसंच आपण कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे का, तर नाही. तर घरात आल्यानंतर पुन्हा दोन व्यक्तींच्या स्वभावाला समतोल साधून एक नवीन सिस्टम पण क्रिएट करावी लागते घरामध्ये. जसं आहे तसंच जगणं हे वेडेपण आहे. मग आपल्यात आणि प्राण्यांमध्ये काही फरक नाही. प्राणी इथे बसला काय आणि तिथे चौकात बसला काय, एखादा डॉग, किंवा गल्लीत येऊन बसला काय नाही तर घराच्या बाहेर येऊन बसला काय, त्याला बसणं तेवढंच माहिती आहे. त्याच्या जीवनात काही फारसा फरक होत नाही. थोडस कठोर बोलते मी आणि स्ट्रिक्टली बोलते, कारण आवश्यक आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये डिसिप्लिन आणि पुरुषार्थ, कडक नियम पाळायचा व्यक्तिमत्वाचं फार आवश्यकता आहे. नाहीतर दुसऱ्यांना मनातनं कोसत कोसत केलेली स्पिरिच्युअलिटीला काहीच अर्थ नाही. ती आपल्याला आणखीन 1000 पावलं मागे नेते. त्यापेक्षा स्वतःही कल्याण करून घ्यावं आणि सर्वांचं करावं, ह्या पद्धतीचा ऍटिट्यूड ठेवून जेव्हा आपण घरात वातावरण बदलतो, तेव्हा, म्हणजे माझंच खरं करायचं म्हणून नाही, मी खूप व्यवस्थित बोलते आणि क्लिअर बोलतेय, माझा शहाणपणा चालवायचा म्हणून मी बदल नाही केले. तर लवकर उठलं पाहिजे, घरात पूजा झाली पाहिजे, किंवा देवधर्म झाला पाहिजे बेसिक, किंवा फ्रेश वाटलं पाहिजे, योग्य वेळेला जेवलं पाहिजे, योग्य वेळेला झोपलं पाहिजे. यात काही स्वार्थ नाहीये, हा सगळ्यांसाठीचा केलेला विचार आहे. घरामध्ये आपल्या टीव्ही किती चालला पाहिजे, टीव्हीवर आपण काय बघितलं पाहिजे, या गोष्टी खूप आवश्यक आहेत. कारण जे प्रोजेक्ट होत राहतं, इव्हन साधं घरामध्ये जर, म्हणजे हे तुम्ही चेक करू शकता, हे आपण एनर्जीचा विषय फारच बोलत असतो, कारण तोच मेन मेजर सपोर्ट फाउंडेशन आहे. ज्या घरामध्ये न्यूज खूप ऐकतात, किंवा ज्या घरामध्ये सिरियल्स किंवा मूवीज खूप रन होतात टीव्ही चॅनलवर, टीव्ही सिस्टमवर, टेलिव्हिजन सिस्टमवर, त्या घरातली एनर्जी फील करावी माणसाने. प्रचंड डिस्टर्बिंग एनर्जी असते,
व्हायब्रेशन्स फार वेगळे असतात तिथे. तिथे मन शांत होऊ शकत नाही, कारण न्यूज चॅनलची एनर्जी अत्यंत डिस्टर्बिंग आहे. त्याच्यानंतर सिरियल्स अँड मूव्हीजची एनर्जी प्रचंड डिस्टर्बिंग आहे. आणि अशी एनर्जी 24 तास घरात जनरेट मॅक्झिमम आवर्स होत असेल, तर त्या घराचं एन्व्हायरमेंट फार वेगळं असतं. मग तिथे रोगांची निर्मिती होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. नंतर वादविवाद होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. मनाची अस्थिरता राहण्याची पॉसिबिलिटी जास्त असते, कारण स्थैर्यच नाहीये. जे आता एनर्जीची बात करतो आपण, ॲटॉम्स असतात, म्हणजे ॲस्ट्रल ॲस्ट्रल लेवलचे काही पार्टिकल्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, ॲस्ट्रल फील्ड्स आहेत, सूक्ष्माच आहे. तर ते मॉलिक्युल्स असे हलत राहतात. व्हायब्रेशन्स, कशाच्या व्हायब्रेशन्स? अँगर एनर्जी. नंतर ती जी न्यूज न्यूज चॅनलमध्ये काय मूड असतो, तो सगळा मूड म्हणजे ती एनर्जी, ते पार्टिकल्स त्या पद्धतीनं व्हायब्रेट करत असतात. फिअर, एन्झायटी, स्ट्रेस, वरीज, हे सगळं आपल्याला मिळतं त्या न्यूज मधनं. प्रचंड काहीतरी अपघात, हे ते वाईट सगळं झालेलं, पण ते सगळं ऐकल्यामुळे घराची एनर्जी चेंज होते. आणि अशा घरामध्ये ध्यान तर दूरची बात आहे, साधं 2 मिनिटं शांत बसणं पण मनुष्याला फार कठीण जाईल. मग आता इथे जर आपल्याला जर थोडा डिसिप्लिन आणला आणि वेळ जर लिमिट केली, त्याला म्हणजे एका लिमिटेशन मध्ये टाकली ती ऍक्टिव्हिटी, तर आपोआपच एन्व्हायरमेंट थोडं बहुत कंट्रोलमध्ये येईल. आणि इतका वाह्यात परिणाम त्याचा आपल्यावर होणार नाही. हा एक झालं. दुसरं, आपण खातो काय, खातो काय आणि बनवतो तेव्हा विचार काय असतात, जी व्यक्ती बनवत असते अन्न, त्याच्यावर पण घराचं एन्व्हायरमेंट आणि माणसांचं बिहेवियर अवलंबून असतं. आपण मनातनं बोलणार नाही लोकांना. आपण म्हणतो आपण मी सहन करतो, मी सहन करते, मी काही बोलत नाही, कारण बोलून वाद होतात. पण मनात असं तगमग 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 होत जर घरातल्या व्यक्तीनं स्वयंपाक बनवला, तर ते मन शांत नाही राहू शकत घरातल्या व्यक्तींचं. हे सगळं आपल्या योगामध्ये, आपल्या वेदिक टीचिंग्स मध्ये लिहिलेलं आहे, की मी माझ्या मनातलं सांगत नाहीये. हे वेदिक टीचिंग्स मध्ये लिहिलेलं आहे, की आपण जे अन्न, इवन आपला दासबोध आहे त्याच्यामध्ये अन्नाची क्वालिटी सांगताना पण त्यांनी खूप डिटेलमध्ये सांगितलंय, की आपण ज्या मूड मध्ये स्वयंपाक करतो आणि अन्न बनवतो, ते सगळं उतरतं. जसं बाळामध्ये, पोटातल्या गर्भामध्ये आई जे जे काही विचार करत खात असते, ते सगळं एक्स्ट्रॅक्ट असं एकदम त्याचा अर्क उतरून बाळामध्ये जातो. तसंच सेम घरातली व्यक्ती जी बनवणारी, कधी कधी बाहेरनं स्वयंपाकाला बाई येत असते, तिच्या घरात काय चालू, अरे बापरे, ते तर फारच डेंजरस काम आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर, म्हणजे फार इतकं खोलात जायचं तर ते मग कोणी कामाला बाई नाही ठेवू शकणार. पण नाही, काही काही असतात, चांगल्या बायका पण असतात, पण काही काही फार विचित्र पण सिच्युएशन असतात त्यांच्या घरांमधनं. तर ते परिणाम पण आपल्यावर अननोईंगली होत असतात. पण आता काय करायचं, वेळेचा प- प्रकार आहे, आपल्याला सगळंच काम जमत नाही, म्हणून आपण मदत घेतो. मग अशा वेळेला काय उत्तम सोल्युशन, म्हणजे एखादा जप लावून द्या, भजन लावून द्या, कीर्तन लावून द्या. रेडिओ घरामध्ये तेच गुंजले पाहिजेत स्वर, की त्या माणसाचं डोकं पण आपोआप शांत होईल, आणि ते स्वयंपाक करताना ती आपलं तेच डोक्यातनं तिलाही शांतता मिळेल आणि स्वयंपाक चांगला बनेल. हे सोल्युशन काढू शकतो आपण त्याच्यावर. पण त्यासाठी म्हणून आपल्या घरातली एनर्जी पहिले स्टेबल झालेली पाहिजे. नाही तर व्हायब्रेशन्स आपलेच असे असतील विचित्र विचित्र दिवसभरच्या ऍक्टिव्हिटीजमुळे, ते भजन कीर्तन लावूनही काही उपयोग नाही होणार. तर ना, खरं म्हणजे काय आहे ना, भगवद्गीता अभ्यासली काय, ती काही अशी उतरणार नाहीये, त्याचा काही अर्क उतरणार नाहीये. ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत, ह्या अगदी बेसिक पासून आपल्याला चेंज आणावे लागतात. म्हणजे जर पाथ चालायचा आहे, म्हणून हा कठीण पाथ का म्हटला जातो, किंवा कठीण म्हणण्यापेक्षा उलटी बोट टाकली प्रवास, असा मागे एक रेफरन्स आला होता ह्याच्यामध्येच. असं का म्हटलेलं आहे, का तर हा सगळा प्रकार आहे. आणि मग ते असं व्यवस्थित असलेलं घर ना, ते वेगळंच दिसतं. ते बाकीच्या घरांपेक्षा आणि वातावरणापेक्षा उठून दिसतं आणि वेगळं दिसतं. पण हे बदल कधीतरी सुरुवात करावी लागते. ते ते तसंच खेचून मग परमार्थ नाही साधतायत, फार अवघड आहे मग ते.
खूप स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल आहे. आणि तो करायचा कशाला स्ट्रगल? कारण त्यातनं निगेटिव्हिटी जनरेट होते पुन्हा. कारण अंतःकरण आतमधनं शांत आणि स्वच्छ असल्याशिवाय स्पिरिच्युअलिटीची स्टार्ट होऊ शकत नाही. मनातनं कधी कोसू नये दुसऱ्याला. आणि मनातनं कधी हे तगमग 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 चांगली नाही. त्यापेक्षा स्वच्छ बोलावं आणि स्वच्छ नियम लावावे आणि सगळं सिस्टमॅटिकली खेचून न्यावं. म्हणजे मग अल्टिमेटली काही वर्षानंतर लोकांना वाटतं अरे हा, कुठेतरी पोचलो. डेफिनेटली. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून बेसिकली डिसिप्लिन आणणं फार आवश्यक आहे घरामध्ये वातावरण. आणि म्हणून मागचं उदाहरण दिलं गेलं ते कुठेतरी इथे सूट करतं. स्वरूपाची ऐसी होता ओळखणं लाभते संपूर्ण सुखतया स्वभावेची मग चित्त चैतन्यात मिळवनिया जात सामरस्ये जयाहुनी दुजे आणिक ते नाही इंद्रिया कधीही नेण वेजे ऐशा आत्मरूपी होऊनी तद्रूप राहे आपोआप आपणची. मग तिथे तद्रूपता एकरूपता सहज होऊन जाते. यम लब्ध्वा चापरम लाभ्यम मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. मग कोसळो का मेरुहुनी थोर दुःखाचा डोंगर देहावरी तया योगियाचे तरी पार्था चित्त भारे नाही जात दडपोनी आणि शरीराचा हो शस्त्रे घात अथवा आगीत सापडो ते योगियाचे चित्त महासुखी लीन म्हणून या भान नाही त्याचे ऐसा आत्मरूपी होताची निमग्न देहाचे स्मरण तया कैसे पार्था ब्रह्मसुख आगळे तो पावे म्हणून नाठवे दुजे काही. ज्या योग्यानी ह्या पद्धतीनं आपल्या इंद्रियांना अत्यंत शांत आणि समाधानी केलेला आहे आणि आपल्या जीवनाला उत्तम दिशा नियमांची लावून जो स्थान ग्रहण करून जो ध्यान करायला बसला आहे आणि अत्यंत आनंदात त्यांनी एकरूपता प्राप्त केली आहे असा स्थिरावलेला व्यक्ती अशा पद्धतीनं 15 मिनिटं जरी साधना करत असाल रोज मगची स्थिती काय ती इथे दिलेली आहे की कितीहीच अंगावर डोंगर कोसळले संकटांचे तरी आपण हलत नाही. कारण एक तर सगळ्या त्याचं कारण का तर आपलं आपल्याशी परब्रह्माशी एकरूपता झाल्यामुळे जेव्हा संकट येतं दुसऱ्या दिवशी आपण किंवा त्या दिवशी सकाळी संकट आलं म्हणजे संकट म्हणजे एखादी अडचण आली तर आपला मॅक्झिमम एक दिवस त्याचा विचार करण्यात जातो. दुसऱ्या दिवशी आपण सेट होतो. कारण का कारण आपला जे स्वरूपाशी एकरूपता रोज जी ध्यानामधनं होत असते तिथून आपल्याला आन्सर येतो इंट्युटिव्हली की असं कर किंवा हे बरं राहील किंवा हे सोल्युशन आहे. दरवेळेस काही सोल्युशन मिळतं असं नाही. बऱ्याचदा लर्निंग लेसन्स असतात. आपल्याला लेसन लर्न करावे लागतात तेव्हा आपल्याला त्यातनं बाहेर पडता येतं. लेसन लर्न केल्याशिवाय आपलं अडचणी थांबत नाहीत. म्हणजे आपण बघू अनेक वर्ष आपल्याला एकच संकट आहे याचा अर्थ आपण दुसऱ्या व्यक्तीमुळे असला तरी दुसऱ्या व्यक्तीमुळे असला तरीही आपल्यावर येत असलं तरी दुसऱ्या व्यक्ती रूट कॉज असला तरीही आपण त्यातनं लेसन घेतला नाहीये त्यामुळे तोच एक्सपिरियन्स सतत येतो. फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आता माझंच देते मी कारण मला दुसऱ्याचं देणं पटत नाही आणि आवडतही नाही आणि बरोबर पण नाही. तर मी माझं उदाहरण असं देते की आता माझ्या लाईफमध्ये लग्न झाल्यापासनं माझ्या नवऱ्यानी स्वतःचं घर घेण्याचा 3 वेळा प्रयत्न केला. आता 3 वेळा संकटच ते माझ्यासाठी कारण 3 वेळा त्यांनी हट्टाने इन्व्हेस्टमेंट केली आणि 3ही वेळा फसला. स्वतःचं घर सामान्य विचार आहे आणि सगळं जग करतं पण त्याच्या बाबतीत ते फसत होतं. आता हे जे दुःखाचा डोंगर आहे कारण ऑब्व्हियसली दुःखाचा डोंगर आहे तो कारण जेव्हा व्यक्ती घरातली पार्टनर आपला असं मोठं डिसिजन घेतो तेव्हा बरंच फायनान्शियल रोलर कोस्टर होऊन जातं घरामध्ये.
आपल्याला खूप ऍडजस्टमेंट करावे लागतात, खूप काहीतरी विचित्र सगळं होऊन जातं सिस्टम, आणि आपलं लाईफही हालतं त्या चक्करमध्ये. तर तो डोक्याचा डोंगरच झाला एक पद्धतीने. पण रूट कॉज कोण आहे? मी नाहीये. मी घर घ्यायला गेले नाहीये, मी डिसिजन घेत नाहीये, मी इन्व्हेस्टमेंट करत नाहीये, मी काहीच करत नाहीये. आय एम टोटली सेपरेट फ्रॉम दॅट डिसिजन. पण कोणीतरी तिसरं करतंय, पण तो तिसरा जो आहे तो अगदी क्लोज टू माय लाईफ आहे. मग ऑब्विसली त्याला आलेलं संकट ते आपल्यावर येतं, त्याच्या स्वभावाचा प्रकार आपल्यावर येतो. मग तिथे काय करू शकते मी? मी तिथे काय भक्कम नियम नियम लावू शकते किंवा भक्कम निर्णय घेऊ शकते? तर भक्कम निर्णय शेवटी मी हा घेतला की मी लिटरली सांगितलं की घर नको. या जीवनात घर नावाची वस्तू नको. कृपया इन्व्हेस्टमेंट नको. स्ट्रिक्ट वॉर्निंग की आता यापुढे जर प्रयत्न केला तर तुम्हाला महागात पडेल. मला काही होणार नाही. कारण माझा नियम पक्का आहे की अमुक वस्तू जर आपल्याला संकट आणत असेल तर ती तिथेच थांबली पाहिजे. आणि ह्याला म्हणतात डिसिप्लिन. हा जो मी मगाशी बोलत होते की कधी दरवेळेस आपण चुका करतो असं नाही. त्यातनं लेसन हा होता, मी जे लर्निंग लेसन बद्दल बोलतेय, लेसन हा आहे की जर आपल्याला अमुक गोष्ट नाही सांगितली जातेय, अनेकदा लाईफ मध्ये अनुभवांनी किंवा गुरु काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत की तू ह्या सगळ्याचा विचार करू नकोस आणि तू ह्याच्यात गुंतू नकोस मटेरियलिस्टिक डिसिजन्स मध्ये, की माझ्या डोक्यावर स्वतःचं घर पाहिजे, छत पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे. अरे कोणीतरी एनर्जी सांगतेय की नाही होते काम, तर तू सोडलं पाहिजे ते. तू रिलॅक्स राहायला पाहिजे. तू त्याच्यामध्ये डोकं खपवलं नाही पाहिजे. तू प्रयत्न करून स्वतःला फसवलं नाही पाहिजे. हा त्यातनं लर्निंग लेसन आहे. मग तो लेसन तो तर लर्न करणार नाही, पण त्यातनं मला लर्निंग लेसन हा आहे की मी हे थांबवलं पाहिजे. कारण ऑब्वियस आहे, मी का थांबवलं पाहिजे? की जनरली घरातली स्त्री मागत असते की घर हवं, बँक बॅलन्स हवा, काहीतरी सिक्युरिटी हवी, लाईफ सिक्युरिटी हवी, बऱ्याच गोष्टी. तेव्हा मी चक्क हे सांगितलं, मी बायको म्हणून काहीही मागत नाही. कृपया हा प्रयत्न थांबवा. यापुढे चालणार नाही. इमिजिएट स्टॉप लावल्यानंतर माझं तो डोंगर हल्ला कायमचा, गेला लाईफ म्हणून. मी लेसन लर्न केला आणि सांगून टाकलं की घर नको. घरावर क्रॉस. परमात्मा पाहून घेईल, त्याने निर्माण केलेलं आहे जग, आणि त्याची सगळ्यांची अगदी अॅनिमल चिटी आणि मोठ्या मोठ्या जनावरांपासून सगळ्यांपर्यंत तो सगळ्यांचा भार वाहतो. आपण शहाणपणा करायची गरज नसते. केवळ आपल्या लाईफचा आपण हा निर्णय घेऊ शकतो, आपण दुसऱ्यांना नाही सांगू शकत. आपल्या लाईफ मध्ये जे अनुभव येतो त्याच्यावरनं. तर तो डिसिजन घेतल्यानंतर, हा काही माझा डिसिजन नव्हता पण कोणामुळे तरी प्रॉब्लेम होतोय, तर तिथे स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं खूप आवश्यक असतं. दरवेळेस काही आपल्यामुळेच येत नसतात गोष्टी. पण ह्याला म्हणतात डिसर्नमेंट, विवेक, की ओळखणं. रूट कॉज कोण आहे हे ओळखलं पाहिजे. त्याला काही कौतुक करून सांभाळण्याची गोष्ट नाहीये ती. कारण एखाद्यामुळे जर आपल्या जीवनात अडचणी येत असतील आणि आपलं काय फॅमिली लाईफ सगळं डिस्टर्ब होत असेल, तर तिथे एक स्ट्रॉंग डिसिजन घेणं खूप आवश्यक आहे, लेसन लर्न करणं खूप आवश्यक आहे. आणि जोपर्यंत ही ही एक थिओसॉफिकल टीचिंग्स आहेत, वैदिक टीचिंग्स आहेत, की जोपर्यंत मनुष्य लेसन लर्न करत नाही, तुम्हाला तो काहीतरी मेसेज येत असतो कन्सिस्टंटली की असं केलं तर असं होईल, असं केलं तर अनुभवातनं की ह्या मार्गाने जाल तर संकट येईल, या मार्गाने जाल तर संकट येईल. माणूस तिथूनच जात असतो, तिथूनच जात असतो. म्हणून तो लेसन जोपर्यंत लर्न करत नाही की अरे हा मार्ग माझ्यासाठी नाही, माझा दुसरा मार्ग आहे, तोपर्यंत ते संकट कंटिन्युअस तुमच्या दरवाजात येऊन उभं राहत असतं. रिकरिंग असतं, ते कंटिन्युअस येत राहतं. आणि ज्या दिवशी आपण लेसन लर्न करतो त्या दिवशी थांबतो. फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल देते. आता मी लेक्चररशिप मध्ये होते, प्रोफेसर राहिली आहे, हेड ऑफ डिपार्टमेंट फाईन आर्ट. पीएचडी करायचं होतं. पीएचडी करायचं म्हणून आणि लेक्चररशिप मध्ये तेव्हा नेटची एक्झाम कंपल्सरी होती. तर यूजीसी नेट. तर ती यूजीसी नेट लिटरली मी 5 एक्झाम दिल्या.
बॅक टू बॅक, म्हणजे त्याच्या एका इयर मध्ये 2 अटेम्प्ट होतात त्यांचे. तर बॅक टू बॅक मी 5 अटेम्प्ट दिले आणि पाचामध्ये गंमत म्हणजे पॉइंट सम मार्क्सनी, म्हणजे 62 समथिंग ला पासिंग असेल, ती जर लाईन असेल, तर मला अगदी 61 पॉइंट समथिंग असे मिळालेले आहेत पाचही वेळेला. आणि मी काही ती नेट क्लिअर नाही करू शकले. पण त्या चक्करमध्ये मी एक्झाम द्यायची, तर माझी छोटीशी मुलगी माझ्या बरोबर, कारण ती संडेला एक्झाम असायची, तिला कुठे ठेवणार, मला सोडायला जायचं, ती कुठेतरी भलतीकडे खूप दूर त्याचं सेंटर यायचं, जी प्लेस मला माहिती पण नसायची. मग माझा नवरा माझ्या बरोबर, माझी मुलगी माझ्या बरोबर, ती पूर्ण दिवसाची एक्झाम, सकाळी 9 ते संध्याकाळी 5, ते पूर्ण अख्खा दिवस ते दोघं जण बिचारे बाहेर असायचे. तरी पण मला असं वाटलं की अरे पुढच्या वेळेला होईल, पुढच्या वेळेला होईल, पुढच्या वेळेला होईल. हा मनुष्य स्वभाव, कारण क्लिकच नाही होत आपल्याला. पाचव्या वेळेला झाल्यानंतर मात्र माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, हे आपल्यासाठी नाहीये, बहुतेक आपल्यासाठी काहीतरी वेगळं आहे, आपण हा मार्ग सोडला पाहिजे. आणि मी त्या नेट एक्झाम देणं कम्प्लिटली मी ड्रॉपच केला कॉन्सेप्ट. मला खरं पीएचडी करायचं होतं आणि म्हणून साठी ती नेट चालू होती. आणि तिथे नाही, दिल्लीत नाही, तर मी इकडे दुसऱ्या नागपूरच्या एका कॉलेजला येऊन पडलेला, खूप खूप प्रयत्न केला, प्रचंड. जसं ह्यांनी घरासाठी केला, तसंच मी माझ्या शिक्षणाच्या माझ्या प्रोग्रेससाठी केला. पण ती लाईनच नव्हती माझ्यासाठी, आज हे काहीतरी वेगळंच करते मी. तर म्हणजे असं असतं आपलं. म्हणून मी 2 वेगळ्या वेगळे उदाहरणं दिले प्रकारचे, म्हणजे एक स्वतःचे आणि एक दुसऱ्याचं, फॅमिली मेंबरच्या डिसिजनमुळे. तर ह्यातनं कळलं पाहिजे की अरे नाही, पुन्हा पुन्हा सेमच गोष्ट घडती आहे कन्सिस्टंटली, रिपीटिंगली, तर ते काहीतरी चुकतंय आपलं, आपला हिशोब काहीतरी चुकतोय, आपलं डिसिजन काहीतरी चुकतंय. आणि मग तिथे थांबलं पाहिजे, ते कम्प्लीट स्टॉप केलं की मी आय एम पीसफुल, माझी फॅमिली एन्जॉय करते, मी एन्जॉय करते, टेन्शन नाही मला. आणि काय होतं, जेव्हा जेव्हा वापस रिपीटेडली फेल्युअर येतं, ती फेल्युअरची एनर्जी, फिअर एनर्जी, एन्झायटी, स्ट्रेस, वरीज इतके वाढतात त्या रिलेटेड, की काही विचारू नका. आपला सिस्टम खराब, एन्व्हायरमेंट खराब, घर खराब, फॅमिली च्या वर परिणाम होतो त्याचा. इतकं बारीक आहे, मायन्यूट गोष्टी आहेत या सगळ्या. म्हणजे कशाच्यामुळे तरी आपली जर एन्झायटी वाढत असेल, एखादी गोष्ट घडत नाही म्हणून आपल्याला इरिटेशन होत असेल, किंवा कुठलाही निगेटिव्ह थॉट प्रोजेक्ट होत असेल, तर तो सगळ्यांना डॅमेज करतो ग्रॅज्युअली. जसं भूकंपाचे व्हायब्रेशन दूरपर्यंत जातात, आपल्यामधनं निघणारे या व्हायब्रेशन, निगेटिव्ह व्हायब्रेशन सगळ्यांना डिस्ट्रॉय करतात सम लेवलवर, एका सर्टन लेवलवर. तर म्हणून अशा पद्धतीनं लेसन बघायचा काय येतोय आपल्याला. जर 2-3 वेळा सेम गोष्ट घडत असेल, तर नक्की विचार करावा थोडासा थांबून, की ही गोष्ट मग ह्याच्यातनं मी शिकण्यासारखं काय आहे. तर मला अमुक गोष्ट नाही, हे आपण लर्न केलं की मग थांबलं, दुःख थांबलं. जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं उत्तर लेसन हेच आहे. आणि हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण लेसन, कधी कधी प्रिव्हियस इन्कारनेशन पासून लेसन लर्न केलेला नसतो, तो पण येतो पुढच्या जन्मात. म्हणजे त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर माणसं चांगली भेटत नाहीत, घरामध्ये आपण एखाद्याला अडचणी येतात. म्हणजे आता मी एक एक एक्झाम्पल देते, की माझी मैत्रीण आहे प्राणिक हिलिंग मधली, दिल्लीची. तर तिचं जॉईंट फॅमिली आहे, ते थोडस तिकडची फॅमिली आहे, नॉर्थ इंडियातली. मला नाही माहिती काय हे आहे त्यांची कास्ट वगैरे. पण सासू सासरे घरात आणि ज्वेलर्स आहेत, म्हणजे मला नाही माहिती काय हे आहे त्यांची. तर घरामध्ये असं वातावरण, आणि त्या मुलीला स्वतःचं प्राणिक हिलिंग सेंटर ओपन करायचं, जसं मी केलेलं आहे, आणि तिला प्राणिक हिलिंग मध्ये काम करायचंय. पण आता घरामध्ये एन्व्हायरमेंट असं आहे की ते तिला स्कोप नाही येऊन राहिला. आता जेव्हा तिनं त्याचा स्टडी केला की काच उत्तर शोधायला ऑब्विस आहे, कारण आम्ही प्राणिक हिलिंग मध्ये लेसन्स ना फार बघायला जातो इमिजिएट, कारण टीचिंग अशी आहेत की तुम्हाला काहीतरी लेसन आहे, तो लेसन पटकन लर्न करा, तर सफरिंग थांबतं. तर म्हणून तिनं जेव्हा लेसन लर्न करण्यासाठी काही काही, म्हणजे मलाही एकदा तिने हे केलं, अजून एका मैत्रिणीला, असं 2-3 लोकांना ती अप्रोच झाली.
आणि काही पद्धतीनं आम्ही तिचं उत्तर काढायचा प्रयत्न केला तर तिचा प्रॉब्लेम प्रिव्हियस इन्कार्नेशन मध्ये जातो, पास्ट लाईफ इश्यू मध्ये जातो. पास्ट लाईफचा लेसन अजूनही लर्न नाही केलेला, म्हणून तिला काहीतरी सफरिंग आहे हे, की ती तिच्या अडचणीतनं बाहेरच नाही येऊ शकत. तर अशा पद्धतीनं आत्ताचे नाही, प्रिव्हियस इन्कार्नेशन पास्ट लाईफचे पण इश्यूज असतात जे अनसॉल्ड असतात, अनरिझॉल्ड टाईप्सचे. आणि त्यामुळे पण आपल्याला ह्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स असतात जे असे विशेष असतात, म्हणजे खास, म्हणजे ते वेगळे वाटतात प्रॉब्लेम, की अरे हा प्रॉब्लेम माझा कधी काही कुठल्याही पद्धतीनं सॉल्व्ह नाही होऊ शकत आहे. असे जे प्रॉब्लेम असतात ते पास्ट लाईफ मधनं कॅरी झालेले पुढे येऊन न लर्न केल्यामुळे पुढे आलेले असतात. आणि म्हणून मी नेहमी सांगते की आपण जन्म घेतो हे लेसन्स लर्न करण्यासाठी आणि न्यू एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण येत असतो. दोन गोष्टी आहेत, जुने लेसन लर्न करण्यासाठी आणि नवीन एक्सपिरियन्स घेण्यासाठी, दोन्ही गोष्टी आहेत. दोन्हीसाठी आत्मा जन्म घेत राहतो, प्रवास करत राहतो या इदरिक फील्ड मध्ये, म्हणजे या अर्थवर. हे कारण आहे. तर ते केल्यानंतर आपल्याला दुःख कमी होऊ शकतं. मग कोसळो का मेरुहुनी थोर, दुःखाचा डोंगर देहावरी. आणि जेव्हा आपण असे साधनेमध्ये जातो, साधनेमध्ये जायला लागलं की अभ्यास वाढतो. ज्ञान मिळवण्यासाठी आपण अनेक आपली जी सपोर्टिंग स्क्रिप्चर्स आहेत त्याचा अभ्यास करतो. आत्मा आपोआपच निर्माण होतं. मग कधी दासबोधाचं वाचन केलं, मग कधी कुठल्या ग्रुप बरोबर दुसरं काहीतरी केलं, किंवा एकटं बसून केलं, किंवा कुठल्या तरी सेशन्स आपण ऐकले ऑनलाईन, किंवा एखादं टीव्हीवरचा एखादा प्रोग्राम पर्टिक्युलर स्पिरिच्युअल असेल तर तो अटेंड केला. जे काय असेल ते, कुठून तरी आपल्याला ज्ञान मिळतं. लाईट, ज्ञान म्हणजे लाईट, आणि अज्ञान म्हणजे इग्नोरन्स, अंधार. तर त्या पद्धतीनं ज्ञान वाढल्यानंतर आतमध्ये हे आपोआप उत्तर शोधण्याची टेंडन्सी वाढते, की का बाबा असं होतंय. जसं मी मगाशी सांगितलं की लेसन काय आहे, मी काय शिकलं पाहिजे, माझं कुठे चुकतंय, असं आपण विचार करायला लागतो. आणि तो आत्मा परमात्म्याशी मिलन झाल्यामुळे तिथून आपल्याला आन्सर येतं, की अरे बाबा हा प्रॉब्लेम आहे तुझा, हा प्रॉब्लेम सोड, हातात धरलेली नळी सोड, तुला पंख आहे, तू उडू शकतोस. जसं ते उद्धरेत आत्मा आत्मानम मध्ये पोपटाने हातामध्ये नळी धरून ठेवलेली आहे, पण तो सोडत नाही आणि स्वतःच अडकलो अडकलो म्हणतोय, तसंच आपणही काहीतरी धरून ठेवलेलं असतं, आपण सोडत नसतो. तो सोडलं की प्रॉब्लेम सुटतो. लेसन लर्न केला की प्रॉब्लेम सुटतो. पोपटाचा लेसन हा होता की त्यानं पायात धरून ठेवलेला आहे, त्याने धरलं की तो अडकणार, त्याने सोडलं की तो सुटला. हा त्याचा लेसन आहे. त्याला तर माझ्याकडे पंख आहेत हे तो विसरतोय, आणि नळीमध्ये धरून बसलाय म्हणून अडकलाय. हा त्याचा लेसन आहे. तर ज्या वेळेला आपल्याला परमात्म्याकडनं आत्म्याला गायडन्स येतो, इनर गायडन्स, की असं असं आहे, हे चित्र आहे, की मग आपल्याला ही अवस्था येते की मेरुहुनी थोर, कितीही मोठं संकट असलं तरी ते आपल्याला त्याचा आतमध्ये पेन होत नाही, कारण आपल्याला सोल्युशन लगेच मिळतं, सोडायचं काय आहे ते लगेच मिळतं. तया योगी याचे तरी पार्था चित्त, भारे नाही जात दडपण. मग कुठलंही दडपण नाही, आपण फ्रीच आहोत. आपल्याला सोडायचंच आहे ना. ओके, हे सोडलं, ठीक आहे, आय एम फाईन, आय एम हॅपी, आय एम इन ब्लिस वाली सिच्युएशन आहे ती. आणि शरीराचा हो शस्त्रेघात अथवा आगीत सापड होते. योगियाचे चित्त महासुखी लीन, म्हणून या भान नाही त्याचे. महाचित्त, त्याचं चित्त महासुखी लीन आहे, परब्रह्माच्या आत्मनंदात आहे, ब्लिस मध्ये आहे. आणि जरी काटलं फाटलं मेलं जगलं तरी त्याला माहितीये की ओके, काहीतरी यातनं लर्निंग लेसन आहे, इतकंच असेल, सोडून द्यायचं. जे सांगते ते कोर टीचिंग सांगतेय मी, आपल्या वेदिक टीचिंग्स मधल्या, की लेसन लर्न करायचा असतो. जेव्हा पण अडचण येते, थोडस आत गेलं आणि त्या कनेक्शन लावलं तर आपल्याला आतूनच विचार रूपाने सूचना येतात की काय चुकतंय आपलं. ते दोन्ही स्वतःमुळे होत असेल तर त्यालाही नियम लावणं खूप आवश्यक आहे, आणि दुसऱ्यामुळे जर आपलं लाईफ मध्ये स्ट्रगल होत असेल त्यालाही ठीक करणं आवश्यक आहे. आता ते कसं करायचं, काय पद्धतीनं करायचं, ते व्यक्ती व्यक्तीवर डिपेंड आहे. ऐसा आत्मरूपी होताची निमग्न, देहाचे स्मरण तया कैसे.
पार्था ब्रह्मसुख आगळे तो पावे ना म्हणून नाठवे दुजे काही. तो एकदा एकरूप झाला की त्याला देहाचं स्मरण राहत नाही. म्हणजे काय, त्याला विसर पडला, इकडे पडला तिकडे पडला असं नाही होत. शब्दशः अर्थ घ्यायचे नाहीत, तिथले इनर टीचिंग्स फार वेगळे आहेत. देहाचे स्मरण म्हणजे काय, की देहाला होणाऱ्या यातना, दुःख, चिंता या सगळ्या त्याला आतपर्यंत आत्म्याला जाऊन पुरत नाहीत, मुरत नाहीत, आतमध्ये ऍब्सॉर्ब होत नाहीत. सोल सोल पेन मध्ये नाही जात, सोल सफरिंग मध्ये नाही जात, सोल सॅडनेस मध्ये नाही डाईव्ह करत, तो ब्लिस मध्ये राहतो. असा त्याचा अर्थ आहे. देहाचे स्मरण तया कैसे म्हणजे काय, की देहाला मीपणाला लीना म्हणून मला होणारी जर दुःख असतील तर ती आत सोल पर्यंत जाणार नाहीत. कारण लीनाला कळलेलं आहे, सोलला, की हे व्यक्तिमत्व आणि या जीवनातल्या येणाऱ्या अडचणी या फार छोट्या आहेत आणि त्या तात्कालिक आहेत. त्याच्यात काहीतरी रूट 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 लेसन आहे, तो घेतला की लीना फ्री. इतकं सोपं आहे आणि म्हणून अखंड आनंद स्थिती सतत राहू शकते. होतं असं, कधी कधी सिच्युएशन्स येतात. फॉर एक्झाम्पल आत्ताच मी मागे लिहिलं होता मेसेज, की अचानक सगळं चाललेलं रुटीन 1.5-2 महिन्यांपासून ठपकन एकदम ऑटोवाल्यांनी नाही सांगितलं पण दुसरा लावू शकतो तसं मिळू शकतात, प्रॉब्लेम नाही आहे, त्याची काही गॅरंटी नाही. म्हणजे आली ना अडचण, मग एक दिवस त्या सगळा ह्याच्यात गेला माझा, विचार करण्यात की काय सोल्युशन, काय सोल्युशन. आन्सर एकच आलं, की आता तुला उभं राहायचंय, तिच्या मागे तुला उभं राहायचंय, मुलीच्या तुलाच जायचंय आणि तुलाच ही ड्युटी करायची. तू बघ आता कसं करायचं. हे माझं उत्तर होतं. त्याबरोबर मग मी तुमच्या पुढे प्रॉब्लेम ठेवला, की आपल्याला टाइम चेंज करावा लागेल. इतकं पटकन होतं, जास्त कॉम्प्लिकेशन होत नाही, सोल्युशन निघतात. पण आपण काय करतो, पिटतच बसतो, असं झालं असं झालं असं झालं असं झालं. नाही, ते नाही करायचं. पटकन एक दिवस मॅक्झिमम, जेवढा प्रॉब्लेम मेजर असेल त्याच्यावर तेवढ्या हिशोबाने वेळ घालवायचा. छोटा असेल तर तो 1 तासात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. मेजर इश्यू असेल काही फार जास्त दिवसांचा लंबा, जसं माझा आता 1 वर्षाचा प्रॉब्लेम होता, पूर्ण तिचं 10th, तिचं अख्खं वर्ष, सगळे सीझन सगळं पूर्ण होईपर्यंतचा हा इश्यू आहे, की ते पर्टिक्युलर टाइमला मी नाही, काही मला दुसरीकडे एंगेज होणार. मग मला एक दिवस त्याच्यात विचार करावा लागतो, की मग डिसिजन घेतल्यावर मग रिलॅक्स, मग काही पण डिस्टर्बन्स आला 100%, मग सगळं आलं, चिडचिड झाली, सगळं झालं, होणार, सगळ्यांचं होतं. पण मग त्या एनर्जीज ज्या जनरेट झालेल्या आहेत त्याला इमिजिएट प्युरिफिकेशन करायचं, नाही तर त्या ऑरामध्ये राहतात. फॉर एक्झाम्पल मी डिस्टर्ब झाले, की अरे माझं रुटीन खराब झालं, माझं एक सेवा काहीतरी चालू आहे ती डिस्टर्ब झाली, माझ्यामुळे आणखीन 5-7 जण डिस्टर्ब होणार. ही सगळी जी चिडचिड आहे ती सगळी माझी पण माणूस म्हणून झाली, की का असं मी काहीतरी करायला निघते आणि असं होतंय, का होतंय, रिपीटेडली होतंय. तर मग लेसन हा आहे, की आता मी अमुक गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी शोल्डरवर घेतली पाहिजे. तो मी लेसन घेतल्यानंतर सगळंच सेट झालं. त्यांची कृपा की तुम्ही सगळे तयार झालात. मग ते त्या हायर एनर्जीजच्या कंट्रोलमध्ये जातं, जेव्हा आपण इमिजिएट कनेक्ट होऊन आन्सर घेतो त्यांच्याकडनं. तर ही एक सोपी पद्धत आहे जी सतत, म्हणजे आता मी अनुभवते जीवनामध्ये, तेच मी सगळं शेअर करते जेणेकरून प्रत्येकाला त्याचा फायदा होईल. तर ह्या पद्धतीनं आत्मरूपी निमग्न झाल्यानंतर देहाचं स्मरण आणि त्याच्यावर निर्माण झालेल्या अडचणी त्या फार त्रास देऊ नाही शकत. पार्था ब्रह्मसुख आगळे तो पावे म्हणून नाठवे दुजे काही. मग ब्रह्मसुखच आहे पूर्ण वेळ. आपली पण काळजी तोच घेतो, आपल्या बरोबर राहणाऱ्यांची तोच घेतो, कारण त्याच्या संमतीनं सगळं चाललेलं आहे. कारण आतून आपण कनेक्शन त्यांना लावतोय ना. जसं आपण घरातल्या व्यक्तीला विचारतो, अरे हे मी करू का, तसं आपण त्यांना विचारतो, ही अडचण आली आहे, मी काय करू, ते उत्तर देतात आपल्याला. त्यामुळे सगळ्यांना सुखात येतं, सगळेच सुखी, कोणीच काही असं काही होत नाही की आपण इनिशिएटिव्ह घेऊन नियम लावले घरात किंवा एक डिसिप्लिन आणला तर आपलाच फायदा होतोय आणि सगळ्यांचे नुकसान होतंय, असं कधीही होत नाही. जेव्हा चांगल्यासाठी आपण करतो तेव्हा ते सर्वांच्या सुखासाठीच होतं. कधीही दुसऱ्यांना पीडा होऊ शकत नाही त्यातनं. हा, ज्यांना काही अशा वळण लागलेलं असतं अनेक वर्षापासूनच, त्यांना ते पीडादायक होतं, की अरे हे आता नियम असे की घरामध्ये इतके वाजता हे तितके वाजता ते, कटकट कटकट होते. इग्नोर. कारण आपल्याला माहिती आपण काय करतो. परवा परवा म्हणजे बरेच दिवस झाले आता, मी ते श्री एमचं हे ऐकत होते. श्री एम साऊथचे
केरलाचे क्रियायोगी टीचर आहेत आणि क्रियायोगाचे सध्याचे. आणि त्यांचं सहज पता नाही काय कशावर असंच एक व्हिडिओ होता US मधला. तर ते मी सहज लावून ठेवला होता, स्वयंपाक करताना मी ऐकत होते त्यांना. तर त्याच्यामध्ये एक मस्त सांगितलं त्यांनी. आणि ते कुठेतरी त्या मोमेंटला मला गायडन्स म्हणूनच आल्यासारखं मला फील झालं. आणि मी एकदम स्ट्रॉंग झाले त्या एका वाक्याने, एक क्षणात. तर ते वाक्य असं होतं, म्हणजे ते असं सांगत होते की म्हणे माझे गुरु, म्हणजे त्यांना ते आपल्या गुरूंनाही ते बाबाजीच म्हणतात. म्हणजे महाअवतार बाबाजींचे डिसिपल महेश्वरनाथ बाबाजी, ते त्यांचे गुरु आहेत. त्यांना तर ते त्यांनाही ते बाबाजीच म्हणतात. त्यांनी सांगितलं माझे बाबाजी म्हणे मला त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे त्यांना श्री एमना त्यांनी सांगितलं होतं जेव्हा हिमालयात त्यांच्या बरोबर होते ते 19व्या वर्षी वयाच्या. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला लोक अनेक सल्ले देतील आणि अनेक लोक अनेक गोष्टी बोलतील, पण कोणाचंही ऐकायचं नाही. कारण तुला माहिती असेल की तू काय करतोस. कारण त्यांना तयार करून पूर्ण समाजासाठी कार्य करण्यासाठी वापस पाठवून दिलं की आता तू, त्यांना तर हिमालय खूप आवडायला लागला होता. त्यांना वाटलं चला गुरूंबरोबरच राहावं. 3-3.5 वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर गुरुंनी सांगितलं नाही, आता तुला वापस जायचंय घरी. नातलगांना सगळ्यांना सोडून पळून गेलेले असतात ते घरात ना, तर ते सांगतात की तुला घरी जायचंय, लग्न करायचंय, समाजात राहायचंय आणि समाजाला सगळ्या काही येतील तुझ्याकडे लोक अनेक, त्यांना क्रियायोगाची दीक्षा देऊन पुढचा मार्ग दाखवायचा आहे. तर ते महासंकट वाटतं त्यांना. त्या पद्धतीनं तयार करून ते पाठवतात. त्यातली ही एक टीप होती त्यांना दिलेली त्यांच्या गुरूंनी, की कोणीही काहीही बोललं तरी ते आतमध्ये ऍब्सॉर्ब करायचं नाही. का? तर तू जे करतोयस तेच काहीतरी पर्पज आहे, तुझ्या जन्माचं काहीतरी कारण आहे. आणि त्यासाठी तू जन्माला आलेला आहेस, तुझं कार्य काहीतरी फिक्स आहे. तर तू ते करायचंच आहे. तुला काही लोक म्हणतील की ह्याला बरोबरच नाही, तो अमकाच आहे, ते तसंच देतात, ते सगळं सांगतच नाहीत किंवा जे काय असतील ते. कारण आता जेव्हा समाजात कार्य करायला निघालं तर सपोर्टर कमी आणि अपोजिशन मध्येच हजार लोक उभे राहतात. तर त्यामुळे कोणाचंही ऐकायचं नाही, स्वतःच्या ह्याच्यावर ठाम राहायचं. विश्वास, सेल्फ, बिलीव्ह इन युअर सेल्फ वाल्या बेसवर तू काम करत राहा. त्याच्यावर एक्झाम्पल तिथल्या लोकांना, डिसिपल्सना स्वतःच्या त्यांनी देताना म्हटलं की म्हणे येतात लोक, एक क्रियायोगाचं आहे त्यांचं, तर ते क्रिया म्हणे मी शिकवली बेसिक क्रिया, की 6-8 महिन्यांनी पुन्हा येतात की मला पुढची क्रिया द्या, मला पुढची क्रिया द्या. आणि म्हणे विचार तालव्य क्रिया काहीतरी आहे त्यांच्यामध्ये क्रियायोगामध्ये, तर ती सिनियर लेवलची क्रिया आहे वाटतं. म्हणजे मला इतकी आयडिया नाही आहे, पण बहुधा असावी, ते जे या पद्धतीने बोलत होते. तर म्हणे मी जर द्यायला तयार नाही, आता क्रिया म्हणजे साधनेचं एक एक टेक्निक शिकवणं हे काही पुस्तक थोडी आहे की हे वाचून झालं लायब्ररीचं आता दुसरं पुस्तक आणा, तिसरं पुस्तक आणा, तसं नसतं. तुम्हाला दिलेली साधना ही अल्टिमेट पर्यंत पोहोचेपर्यंत, त्या हायर स्टेट पर्यंत पोहोचेपर्यंत ती करावी लागते कन्सिस्टंटली. असं नाहीये की एक एक वर्ष एक क्रिया केली म्हणजे संपलं आणि आता पुढची घ्यायची. ते काही लायब्ररीचं पुस्तक नाही आहे. पण लोकांना ते कळत नाही, ते ऑब्विस आहे, त्यांना ती पातळी नसते. त्यामुळे मग मागत राहतात, डिमांड करत राहतात. आणि पुन्हा हेही बघतात की अरे ह्याला हे दिलं, मला नाही दिलं. डिसिपल मध्ये हा पण प्रॉब्लेम असतो. तर म्हणे मला म्हणतात की ते देत नाहीयेत म्हणजे यांना येतच नसेल, इथपर्यंत जातात. गुरुलाच ज्ञान नसेल म्हणून मला देत नाहीयेत, असंही बोलणारे असतात शिष्य. तर असं ते एक्झाम्पल देत होते. तर मला हे हा आता मी माझ्या लाईफमध्ये इमिजिएट, म्हणजे त्यावेळेला मी थोडी डिस्टर्ब होते, कोणीतरी काहीतरी म्हटलं म्हटलं असं झालं होतं माझ्या बाबतीत, म्हणजे माझ्या फील्डमध्ये. तर त्यामुळे मी थोडी डिस्टर्ब होते, विचार करत होते की काय करू. ते त्याचं उत्तर मला मिळालं की काय करूचा विचारच यायचा नाहीये, मला माहितीये मी काय करतेय, त्यामुळे मी तेच केलं पाहिजे. जो गायडन्स मला येतोय, माझा आत्मा जे मला सांगतोय ते मी करणार. तसंच तुम्ही पण, आपल्याला कळतंय ना की आपण आपलं आत्म्याचा उद्धार करतोय, त्याच्यात 10 आत्म्यांचे उद्धार होणार आहेत, मग आपण ते ठामपणे करायचं. कोण काय करतंय म्हणतंय ह्याच्यासाठी डोकं पिटत बसायचं नाही. आतमधून दुःखी व्हायचं नाही, कॉन्फिडन्स घालवायचा अजिबातच नाही. आपल्याला जे वाटतं ते करायचं ऍप्लिकेशन. म्हणणारे म्हणणारच, त्याचा काही फरक नाही पडत. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग सन्नितम स निश्चयेन योक्तव्यो
योगो निर्विण्ण चेतसा, संसारी जे मन राहिले गुंतून वासना धरोन नानाविध, ब्रह्मसुखाची या लागताची गोडी सर्वथा ती सोडी इच्छा जात, ब्रह्मसुख जे का योगाचे सौंदर्य, राज्य जे का होय संतोषाचे, जयासाठी व्हावी ज्ञानाची जाणीव लागे सावयव देखावे ते, योगाभ्यासे मग देखता ते मूर्त, द्रष्ट्या ते ही ते येत तद्रुपता. आता जेव्हा संसारी जे मन राहिले गुंतून वासना धरून नानाविध, जोपर्यंत आपण ब्रह्मसुखाकडे जात नाही, आध्यात्मिक पातळीवर चढायला लागत नाही पायऱ्यांवर, तोपर्यंत आपलं मन, आपला प्रपंच, शरीराचं सुख, शरीराच्या इंद्रियांचं सुख, नाती आणि सगळं पूर्ण वासनांचं जग, वासनामय जग आहे हे, मटेरियल वर्ल्ड जे आहे त्याच्यामध्ये अनंत वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण आनंदी राहिलेलो असतो मनुष्यजात, जोपर्यंत तो स्पिरिच्युअलिटी मी कोण पासून सुरुवात करत नाही आणि त्याला प्रश्न पडायला लागत नाहीत सगळ्याचे, तोपर्यंत तो या सुखांमध्ये अगदी लडबडलेला आणि सुखी समाधानी असतो. त्याला वाटतं हेच सुख आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं आनंद आणि सुख असू शकत नाही. ब्रह्मसुखाची या लागता, मग जेव्हा कळतं की काहीतरी एक वेगळा टर्निंग पॉइंट येतो त्या सोलचा, किंवा असं काहीतरी घडतं की त्याच्या पुढे प्रश्न निर्माण होतात की अरे हे एवढंच आहे, याच्यापेक्षा काहीतरी आहे का, ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे का, ह्याच्यापेक्षा वेगळं काही आहे का, किंवा हे कमी वाटतंय, असे प्रश्न जेव्हा सुरू होतात मनात, तेव्हा तो शोध सुरू करतो आणि मग कुठेतरी जाऊन ब्रह्मसुखाच्या रस्त्याला तो लागतो. आणि एकदा तिची का जोडी गोडी अशी लागली आतमध्ये की अरे नाही हे काहीतरी सेपरेट आहे, वेगळं आहे, ह्यातला आनंद जो आहे तो शरीरातनं मटेरियल वर्ल्ड मध्ये जगताना शरीराचा आनंद घेताना मिळत नाही, हे सुख काहीतरी वेगळं आहे. मग त्याची गोडी लागते, ते करावं वाटतं, सर्वथा ते सोडीस इच्छा जातं, मग सगळ्या इच्छांना तो सोडून देतो. इच्छा जातं म्हणजे सर्व इच्छा, म्हणजे जे काही इंद्रियांच्या याच्या त्याच्या त्याच्या सगळ्या इच्छा तो सोडून देतो. ब्रह्मसुख जे का योगाचे सौंदर्य, राज्य जे का होय संतोषाचे. आपल्याला जे ब्रह्मसुख आहे ते आतमधनं आनंदाचं राज्य करण्यात, आपण राज्य करत असतो आनंदावर स्वतःच्या. आता आता एक गंमत आहे, जस्ट क्लिक झालं म्हणून मी सांगते की आता आपल्याच घरामध्ये प्रत्येकाचा हे वेगळा वेगळा असतो, म्हणजे सगळे काही एकाच पद्धतीनं साधना करतील असं नसतं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा कोविड आला होता तेव्हा माझ्या नवऱ्यानी बॅकग्राऊंड होती स्पिरिच्युअल, माझे गुरु वगैरे आमचे दोघांचे एकच आहेत, पण ते गेल्यापासून समूह त्याला पण एकटं वाटायचं, तर त्यांनी कोविडच्या लॉकडाऊन मध्ये ब्रह्मकुमारीला अचानक कोणीतरी त्याला लिंक दिली म्हणून फॉलो करायला लागला होता तो. ते सकाळी 4 वाजता उठून मेडिटेशन वगैरे, आणि मी इकडे आर्याटिक योगा करत होते. प्राणिक हिलिंगच्या गुरूंचं माझं इनिशिएशन जे झालं होतं ते मी करत होते. पण अल्टिमेटली मी हे बघितलं की तोही काहीतरी करतोय आत्म्याच्या उद्धारासाठी आणि मीही माझी धडपड चालू आहे. प्रोसेस वेगळ्या का असेना, स्कूल वेगळं का असेना, पद्धत वेगळी का असेना, त्याच्यामध्ये इंटरफिअर नाही करायचं. पण त्या व्यक्तीचं स्वतःच्या मार्गावर चालताना त्याचा इंटरफिअरन्स आपल्या लाईफमध्ये पण नाही झाला पाहिजे. मी खूप क्लिअर बोलतेय. म्हणजे त्याला जर 3ला उठायचं असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला एखादी स्कूलचं टीचिंग फॉलो करायला, तर त्यांनी उठावं आणि त्यांनी सेपरेट जागा बघून त्यांनी साधना करावी त्याची. त्याला 3ला उठायचंय म्हणून त्यांनी सगळ्या घराला उठवावं, किंवा त्याला जायचंय म्हणून त्यांनी सगळ्या घराला डिस्टर्ब करून ठेवावं, हँग ऑन ठेवावं, की काहीच करू नाही शकत, आपलं कामधाम आपण काही करू नाही शकत, ती व्यक्ती येणार उठणार जाणार करणार म्हणून आपण आपले बसलोय, त्याला काहीही अर्थ नाही. हे म्हणजे तंगड्यात तंगडे घालून सगळ्यांनी पडणं झालं शुद्ध भाषेत. तेवढं फ्रीडम म्हणून मी डिसिप्लिनची बात करते. कारण ठीक आहे आपण गीतेचा अभ्यास करतोय, आपण भगवद्गीता वाचतो, म्हणजे या अभंग ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण भगवद्गीतेचाच अभ्यास करतोय. सगळं झालं, सगळं वाचलं, सगळं झालं, सगळी 2 ग्रंथ आहेत ह्याचे, 2 आहेत हे, भाग 1 भाग 2 झाल्यानंतर काही वर्ष महिन्यांनी सगळं संपलं, मग आपलं झालं, परत आपण वापस त्याच जीवनात
त्याला काही अर्थ आहे का? मग आपण काय अभ्यास केला? म्हणून मी खूप मायन्युटली एक एक गोष्टीला पॉइंट आउट करते की कुठेतरी आपण कुठेतरी एक सर्टन माइलस्टोन क्रॉस केलेला पाहिजे. जेव्हा आपण भगवद्गीता संपवू तेव्हा तर तो माइलस्टोन क्रॉस करायला आपल्याला ऍक्शन मध्ये जावं लागेल. ऍक्शन मध्ये टाकावं लागेल स्वतःला. नुसतंच ऐकून 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 विसरायला होतं. बुद्धी तेवढी काही शार्प नसते माणसाची की सगळी भगवद्गीता लक्षात राहील असं. तर ते ऍक्शन मध्ये टाकल्यावर आपल्याला रुटीन मध्ये बसतं, आपण पुढे जाऊ शकतो. रुटीन मध्ये बसतं, आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून मी या गोष्टी पॉइंट आउट करते. तर जेव्हा आता परिवारमध्ये आपण प्रत्येक जण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. कोणी भजन कीर्तन करतं, कोणी साधना करतं, कोणी कशाचा अभ्यास करतं, या ब्रह्मविद्येच्या ग्रंथांचा अभ्यास करतं. प्रत्येक सोलची घडण वेगळी, जडण वेगळी, मार्ग वेगळा, त्याची डेव्हलपमेंटची प्रोसेस वेगळी, स्पीड वेगळा. खूप क्लिअर आहे हे सगळं. प्रत्येक सोलचं वेगळं असतं. म्हणून म्हणून प्रपंचात राहून परमार्थ फार अवघड आहे असं का संतांनी म्हटलंय? कारण हा इम्बॅलन्सला बॅलन्स करावा लागतो. तो आहे हा बॅलन्स. की सगळे जर 4-5 जण घरात आहेत आणि ते 4-5 जणांबरोबर कसरत आपल्याला करायची आहे, तर मग तिथे फ्रिक्शन खूप होतं. फ्रिक्शन म्हणजे वाद, घासाघीस खूप होते माणसा माणसात आणि एन्व्हायरमेंट खराब होतं. म्हणून त्यासाठी नियम लावायचा म्हणजे काय काय सगळ्यांना असं हंटर घेऊन सगळ्यांना टाइम मध्ये बसवायचं नाहीये. नियम असा लावायचा की कोणी कोणाच्या तंगड्यात तंगडे अडकणार नाहीत. प्रत्येकाचं सेपरेट राहील लाईफ, पण एकत्र राहील. म्हणजे जेव्हा ती चार डोकी एकत्र येतील तेव्हा परमानंद असा माहोल घरात असेल. पण जेव्हा आपापल्या कामाला जातील ते सेपरेट असतील. दे कॅन एन्जॉय देअर प्रायव्हसी, एन्जॉय देअर प्रायव्हेट लर्निंग, एन्जॉय देअर स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. ह्या पद्धतीनं बॅलन्स साधला आला पाहिजे. तू केल्याशिवाय मी करणार नाही आणि तुझ्याशिवाय माझा अमुक होणार नाही याला काही अर्थ नाही. हे तर बेड्या घालणं झालं. स्पष्ट शब्दात आपण दुसऱ्याला आणि दुसऱ्याने आपल्याला. आपल्याला ना फ्रीडम हवं, स्पेस म्हणते मी, स्पेस, ब्रीदिंग स्पेस. आम्ही डिझाईन मध्ये, डिझाईन जेव्हा बनवायचो आम्हाला बेसिक प्रिन्सिपल शिकवली एक ब्रीदिंग स्पेस. म्हणजे काय? एका चौकटीत जेव्हा डिझाईन पॅटर्न बनवायला एलिमेंट्स टाकायचे, एक ट्रायंगल, एक स्क्वेअर, एक बर्ड शेप, एक लीफ शेप, सगळं टाकायचं आहे. ते कचाकच कचाकच सगळं भरून टाकणार का? मग सर म्हणायचे त्याच्यात ब्रीदिंग स्पेस नाही आहे, म्हणजे घुसमटल्यासारखं होतंय, ओबड धोबड वाटतंय डिझाईन. तर ब्रीदिंग स्पेस पाहिजे, प्रत्येक एलिमेंट दिसलं पाहिजे असं सांगायचंय आम्हाला. की हा मग नीट असं जर चौकोनातलं डिझाईन बघितलं त्याला डिझाईनच म्हणतात. हा आपल्या एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झाम मध्ये किंवा स्कूल सीबीएसई सिलेबस मध्ये डिझाईनच म्हणतात. तर डिझाईन म्हणजे कंपोजिशन, डिझाईन कंपोजिशन. तर ते दिसलं पाहिजे की अरे हा ह्याच्यात माश्याचा पण आकार आहे, अरे ह्याच्यात दोन स्क्वेअर आहेत, ह्याच्यात एक कर्व लाईन पण आहे, ह्याच्यात एक दोन ट्रँगल पण दिसत आहेत. हे म्हणजे काय की प्रत्येकाचं व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाचं सेपरेट असणं हे दिसलं पण पाहिजे. आणि कंपोज केल्यानंतर ब्युटिफुल कंपोजिशन, डिझाईन कंपोजिशन पण दिसलं पाहिजे. की वाव, मस्त, वाव निघाला पाहिजे. तो वाव निघणं खूप आवश्यक आहे. म्हणजे घरामध्ये पॅटर्न वेगळे वेगळे चार असताना, आकार वेगळे, ठसे वेगळे असताना सुद्धा ते घराचं डिझाईन कम्प्लीट वाटलं पाहिजे बाहेरच्यानी बघून. की अरे हा हे जेव्हा एकत्र येतात, इट इट क्रिएट ब्युटिफुल पॅटर्न, डिझाईन, कंपोजिशन. पण सेपरेट असतात, दे हॅव डिफरंट आयडेंटिटीज, डिफरंट चॉईसेस, डिफरंट कॅरेक्टर्स. ते असलं पाहिजे, त्याला म्हणतात डिसिप्लिन. हा हा मला इतका वेळपासून सांगायचा आहे. आत्ताच खूप सुंदर उदाहरण मला सुचलं की असं आपल्या घराच्या चौकटीला नीट बसवलं पाहिजे की त्याच्यामध्ये आयडेंटिटी पण हार्म नाही झाली पाहिजे. ज्याला जे करायचंय ते केलं पाहिजे, पण त्याने ब्रीदिंग स्पेस दिली पाहिजे दुसऱ्याला. एका करण्यामध्ये दुसरा सफर करत असेल, त्याला घुसमट होत असेल घरामध्ये, तर ते काही बॅलन्स नाही. ते सुखी पारिवारिक जीवन नाही. ते उत्तम घर म्हणू शकत नाही. आपल्याला हेच शिकवलं आहे संतांनी, म्हणून ह्याच्यामध्ये टाकलाय प्रपंचात राहून संसारी बनवून परमार्थ साधा.
बघूया जमतंय का. तर ते करायचं आहे आपल्याला. तर ते सेपरेट करायचं, तुला जे करायचं ते तू कर, पण तुझं करणं दुसऱ्याच्या मध्ये नाही आलं पाहिजे. एखाद्याचं जॉबचा टायमिंग वेगळा असतो, एखाद्याचं घरातलं म्हणजे प्रत्येकाच्या टायमिंग्स असतात, प्रत्येकाचे जॉब्स असतात वेगळे वेगळे, वर्क स्टाईल वेगळी असते. मग घरात जेव्हा आपण एकत्र राहणार तेव्हा घासाघीस नाही झाली पाहिजे, एकाच सफरिंग आणि एकाच दिशेनेच गाडी धावते. ते घर काही बॅलन्स्ड घर नाही म्हणू शकत. आणि मग ते जर साधायचं असेल तर प्रत्येक शेपला त्याची त्याची स्पेस असली पाहिजे आणि ते इंटरफिअरन्स नाही झाला पाहिजे. ते गुंते सोडवायचे आणि ते असे सोडवायचे की समोरच्याला कळलं पण नाही पाहिजे, हार्म पण नाही झाला पाहिजे. स्किल आहे तर म्हणजे समोरच्याला जर सांगायचं आहे की अमुक अमुक तू करायचंयस, तर ते त्याला आपली पद्धत आहे ती ब्युटिफुली त्याला हे करता आलं पाहिजे, की डील करता आलं पाहिजे. तिथे रागवून भांडून हे करून ते करून नाही करायचं आपल्याला. कारण पुन्हा एकत्र राहायचंय, ते डिझाईन मेंटेन करायचंय आपल्याला, ब्युटिफुल बॅलन्स डिझाईन मेंटेन करायचंय. त्याच्यामध्ये आता आता एक्झाम्पलच द्यायचं झालं डिझाईनचं, तर त्याच्यात हार्मनी असते, कलर बॅलन्स असतो, ब्युटी असते. आणि त्याच्यामध्ये उठावदार एक पार्टही असा असतो की जो पटकन उठून दिसतो. तर हे सगळे घराचे, व्यक्तींचे आणि पूर्ण फ्रेमचं, घर नावाच्या डिझाईनचं हे सगळे प्रिन्सिपल्स आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स. तर ह्या पद्धतीनं डिसिप्लिन आणा की मग सगळं जीवन उत्तम आहे. ब्रह्मसुख जे का योगाचे सौंदर्य, राज्य जे का होय संतोषाचे, जयासाठी व्हावी ज्ञानाची जाणीव, लागे सावयव देखावे ते. ज्याला अशी ज्ञानाची जाणीव होते त्याचे सगळे अवयव, सगळे इच्छा, सगळे त्या मार्गाने चालायला लागतात आणि अत्यंत ब्लिसफुल कंडिशन त्याची येते. योगाभ्यासे मग देखता ते मूर्त, द्रष्ट्या तेही येत तद्रुपता. म्हणजे एखादा द्रष्टा म्हणजे बघणारा जो असतो त्याला सुद्धा, मी मगाशीच एक एक्झाम्पल दिलं की तुम्ही बाहेर भेटता, अरे तू छान वाटतोयस, आता बदललायस, तुला बघून मस्त वाटतंय, असं जे कमेंट आहे किंवा समोरच्याला तद्रूप झाल्यासारखं वाटतं किंवा आपल्याशी चांगलं वाटतं, ती ही स्थिती आहे. मग योगाभ्यासात अशी जी मूर्त बनते, व्यक्तिमत्व बनतं, ते दुसऱ्यांना पण वेगळा आभास करून देतं, वेगळी जाणीव करून देतं आणि अनुभव देतो दुसऱ्यांना. आपण इथे थांबूया, 2 वाजत आलेत आणि काही आता शंका असतील तर आपण डिस्कस करूया त्याच्यावर.